आंखों कर देना, सीने में प्यार भर देना, हो जाना। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तुम्ही डेमोमध्ये बघितलं असेल, तसे स्टेटस क्रिएट करण्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ जरा स्किप न करता बघावा लागेल। तर व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर आज आपण जे काय मटेरियल वापरलेलं आहे या सर्वांची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर सर्व मटेरियल फ्रीमध्ये आहे, तर लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या। तसेच आपण जे काय सॉन्ग वापरलेलं आहे, सॉन्ग आणि आपण जे आज CapCut आणि VPN वापरणार आहे, हे सर्व तुम्हाला टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जातील। टेलिग्रामची लिंक कमेंटमध्ये पिन केलेली आहे, लवकरात लवकर जॉईन करून डाउनलोड करून घ्या। तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा। चला तर आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सिम्पली आपल्याला VPN ॲप कनेक्ट करून घ्यायचं, नंतर CapCut ओपन करून घ्यायचं आहे। न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे। इथं आपली मटेरियलची फाईल सिम्पली आपल्याला अशा प्रकारे तो ओपन करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला फोटोमध्ये आपण डेमो म्हणून हे इमेज घेणार आहे। तुम्ही तो इथं कोणताही इमेज घेऊ शकता। पुन्हा व्हिडिओमध्ये येऊन आपण जो काय तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आणि सिम्पली ॲडवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे दोन्ही ॲड होऊन जातील। नंतर या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। पुन्हा खाली रेशोवरती क्लिक करून 9:16 सिलेक्ट करून ओके करून घ्यायचं आहे। तर आपली जी काही व्हिडिओची लेअर आहे त्याला क्लिक करून आपल्याला समोर ते एक्स्ट्राक्ट ऑडिओ नावाचा खाली एक ऑप्शन बघायला मिळेल, त्याला क्लिक करून ऑडिओ एक्स्ट्राक्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ऑडिओ एक्स्ट्राक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला सिम्पली जी काही आपली सॉन्गची लेअर आहे त्याच्यावरती लॉंग प्रेस करून आपल्याला सॉन्गची लेअर पुढे स्क्रॉल करून अशा प्रकारे सुरुवातीपर्यंत घेऊन यायचं आहे। पुन्हा आपल्या व्हिडिओच्या लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्या डिलीटच्या ऑप्शनला क्लिक करून डिलीट करून घ्यायचं आहे। पुन्हा इमेजच्या लेअरला क्लिक करून आपली जी काही एंडिंग आहे त्याला लॉंग प्रेस करून अशा प्रकारे इथं पुढे स्क्रॉल करत घेऊन यायचं आहे। पुन्हा सॉन्गच्या एंडिंगवरती क्लिक करून अशा प्रकारे ही व्हाईट लाईन बरोबर एंडिंगला घेऊन पुन्हा इमेजला क्लिक करून स्प्लिट करून ते डिलीट करून घ्यायचं आहे। तर पुन्हा आपल्या या इमेज डिलीट करून घेतल्यानंतर या इमेजला क्लिक करून दोन बटन टच करून आपल्याला इथे इमेज अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे इमेज ॲडजस्ट होऊन जाईल। तर आपली जी काही सॉन्गची लेअर आहे तुम्हाला आपण यावरती बीट्स दिलेले आहेत, तर हे बीट तुम्हाला फक्त आपल्या व्हिडिओमध्ये तिथे बघायला मिळतील। तर तुम्हाला काय करायचं आहे, आपण ही जी काही व्हाईट लाईन आहे ती मी इथं आपल्या बरोबर बीटवरती घेऊन येणार आहे। तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये तर वरती टायमिंग चेक करायचं आहे। 2 टायमिंग चेक करून तुम्ही इथं बरोबर बीट चेक करून अशा प्रकारे तुमच्या इमेजला क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पुन्हा मी पुढच्या बीटला येऊन आपल्याला दाखवणार आहे टायमिंग। तुम्हाला टायमिंग चेक करून तुमच्या इमेज अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे। आपण इथं प्रत्येक बीट इथं टायमिंग बघून स्प्लिट करून घेणार आहे। तर अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा। अशा प्रकारे आपण प्रत्येक बीट टायमिंगवर चेक करून पुन्हा इमेजला स्प्लिट करून घेतलेला आहे। पुन्हा सिम्पली आपल्याला इफेक्टला क्लिक करायचं आहे। तर त्याआधी आपली जे काही पहिला बीट आपण कट केलेला आहे त्या इमेजला क्लिक करून इथं पुढे आपल्याला ॲडजस्टला क्लिक करायचं आहे। ॲडजस्टला क्लिक करून सॅच्युरेशनला क्लिक करून अशा प्रकारे सॅच्युरेशन आपल्याला इथं कमी करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथं सॅच्युरेशन कमी होऊन जाईल। नंतर ओके करून घ्यायचं आहे। नंतर काय करायचं, पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून स्प्लिट नावाची आपल्याला एक कॅटेगरी पुढे बघायला मिळणार आहे। अशा प्रकारे इफेक्ट लोड होताना दिसून येतील। अशा प्रकारे इफेक्ट लोड झाल्यानंतर पुन्हा आपल्याला स्प्लिट नावाची कॅटेगरी पुढे एक दिसून येणार आहे, ती इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर इथं आपल्याला मिरर 3 लेयर्स नावाचा एक इफेक्ट बघायला मिळणार आहे, सिम्पली तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथं ओके करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे याची आपल्याला ॲडजस्टमेंट आहे ती पुढच्या बीटवरती बरोबर करून घ्यायचं आहे। पुन्हा ॲडजस्टला क्लिक करून आपल्याला फिल्टर 0 करून अशा प्रकारे इथं हे वर्टिकली आपल्याला इमेज इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। नंतर या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे। पुन्हा इथं आपल्याला इन आउट अँड कॉम्बो 3 ऑप्शन बघायला मिळतील। तर कॉम्बोवरती क्लिक करून आपल्या समोर ते इफेक्ट लोड होताना दिसून येतील। कॉम्बोवरती येऊन सिम्पली आपल्याला पुढे स्क्रॉल करत जायचं आहे। तर इथं आपल्याला वेगळ्या प्रकारचे इथं इफेक्ट्स जे काय आहेत ते इथं ॲनिमेशन्स बघायला मिळणार आहेत। इथं आपल्याला डिझर्ट लेफ्ट नावाचं एक ॲनिमेशन पुढे बघायला मिळणार आहे, ते सिम्पली इथं ॲड करून आपल्याला तो ओके करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा बॉडी इफेक्टला क्लिक करून ते ग्लोविंग लाईनची कॅटेगरी आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। त्याआधी आपल्यासमोर तो इफेक्ट लोडताना दिसून येतील। तर इथं आपल्याला पुढं स्क्रोल करत जाऊन ग्लोविंग लाईनची कॅटेगरी सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला घोस्ट नावाचा एक इफेक्ट बघायला मिळणार आहे, त्याला क्लिक करून आपल्याला तो ओके करून घ्यायचा आहे। नंतर घोस्टला आपल्याला अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, तर इथे ॲडजस्ट होऊन जाईल। तर पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून इथं पुढे जाऊन लव नावाची कॅटेगरी आपल्याला बघायला मिळणार आहे, तर ती इथं ओपन करून घ्यायचं आहे। लवमध्ये येऊन सिम्पली आपल्याला इथं हार्ट केसेस नावाचा एक इफेक्ट 4 नंबरला इथे बघायला मिळणार आहे, आपल्याला 3 नंबरला ॲड करून घ्यायचं आणि ओके करून घ्यायचं। नंतर याला क्लिक करण्याची जी काही लेंथ आहे ते आपल्याला अशा प्रकारे ते बीटवरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। नंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या बीटला यायचं आहे, त्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे। कॉम्बोवरती येऊन सिम्पली आपल्याला पुढं स्क्रोल करत जाऊन इथं आपल्याला डिझर्ट स्ट्रेच अँड डिझर्ट एक ॲनिमेशन बघायला मिळतं, सिम्पली ॲड करून ते ओके करून घ्यायचं आहे। पुन्हा बरोबर त्या बीटला येऊन बॉडी इफेक्टला क्लिक करून पुन्हा ग्लोविंग लाईनची कॅटेगरी आपल्याला सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला एनव्हलपिंग नावाचा इफेक्ट ॲड करून ओके करून घ्यायचा आहे।
ॲड इफेक्ट होऊन झाल्यानंतर इथं पुढची आपल्याला लेंथ जी काय आहे ती इथं अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. तर पुन्हा आपल्याला एक पुढे एक 2 इमेजच्या मध्ये एक व्हाईट बॉक्स बघायला मिळेल. तर त्या बॉक्सला क्लिक करून आपल्यासमोर ट्रान्झिशन्स ओपन होऊन जातील. अशा प्रकारे लोडताना दिसून येतील आपल्याला ट्रान्झिशन्स. इथं आपल्याला कॅमेरावरती क्लिक करायचं आहे. इथं एक शेक नावाचं आपल्याला ॲनिमेशन बघायला मिळतं. शेकला क्लिक करून इथं आपल्याला ॲप्लाय टू ऑलला क्लिक करायचं आहे. नंतर ओके करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात पहिले जे काय आपला जो बॉक्स आहे त्या बॉक्सला क्लिक करून आपल्याला इथं रॉंगवरती म्हणजेच नॉवरती क्लिक करून तर ओके करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला ॲनिमेशन इथं काढून टाकायचं आहे. तर सिम्पली या पुढच्या बीटवरती येऊन आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली बीटवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. नाईट क्लबची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला स्प्लिट फ्लिकर नावाचा इफेक्ट बघायला मिळेल. तर तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं इफेक्ट लोडताना दिसून येतील. तर स्प्लिट फ्लिकर इथं ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. नंतर याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा पुढच्या बीटला यायचं आहे. पुन्हा पुढच्या बीटपर्यंत पुन्हा बॉडी इफेक्टची कॅटेगरी आपल्याला इथं ओपन करून बटरफ्लायचं आपल्याला एक कॅटेगरी पुढे जाऊन बघायला मिळणार आहे. तर बटरफ्लायचं इथं आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. आणि इथून आपल्याला बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर इथे बटरफ्लाय ड्रीम नावाचा हा इफेक्ट आपल्याला ॲड करून इथं ओके करून घ्यायचा आहे. आणि याची लेंथ आपल्याला अशा प्रकारे इथं त्या बीटवरती बरोबर सेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे होऊन जाईल. तर पुन्हा आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करून अशा प्रकारे ग्लोविंग लाईनची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. आणि इथं आपल्याला 9 टेल्स म्हणून एक इफेक्ट बघायला मिळणार. तो क्लिक करून आपल्याला इथं ओके करून घ्यायचं. आणि याची लेंथ आपल्याला बरोबर पुढच्या बीटला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या बीटला यायचं आहे. पुढच्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला यायचं आहे. आणि पुन्हा इथं आपल्याला बॉडी इफेक्टची कॅटेगरी ओपन करून क्लोन नावाची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. आणि फ्रॅगमेंट नावाचा आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळणार. तो सिम्पली ॲड करून इथं ओके करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड होऊन जाईल. आणि पुन्हा आपलं जे काही शेवटचं आपलं इमेज आहे त्याला क्लिक करून आपल्याला इथं म्हणजे त्या बरोबर बीटवरती येऊन पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, इथं बॉडी इफेक्टची कॅटेगरी ओपन करून बॅकग्राऊंडची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. आणि फ्लिपड नावाचा आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळणार. सिम्पली ॲड करून इथं ओके करून घ्यायचं आहे. आणि नंतर याची लेंथ आपल्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर हे जे आपलं व्हाईट बॉक्स होतं प्रत्येक व्हाईट बॉक्सला शेक इफेक्ट लागला की चेक करून घ्यायचं आणि ओके करून घ्यायचं आहे. तर नंतर काय करायचं आहे, तुम्ही बॅक निघून सुरुवातीला येऊन ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा फोटोवरती क्लिक करून आपण जे काय स्पेशल PNG दिलेलं आहे सिम्पली सिलेक्ट करून इथं ॲड करून हे साईडला कट करून घ्यायचं आहे. नंतर याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत अशा प्रकारे घेऊन जाऊन वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला अशा प्रकारे इथं वरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर नंतर काय करायचं आहे, आपली जी काही 3 इमेजची लेअर आहे त्या लेअरपर्यंत आपल्याला येऊन हे इथं PNGला क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे. आणि ही जी काही आपली 3 लेअरची इमेज आहे त्याला क्लिक करून इथं आपल्याला PNG इथं खाली घेऊन यायचं आहे. आपल्याला हे बोट स्टेबल ठेवून दुसरं बोट आपल्याला वरती स्क्रोल करत घेऊन जायचं म्हणजे आपल्याला PNG तिरकं झालेलं बघायला मिळेल. अशा प्रकारे रोटेट करून घेतल्यानंतर इथं आपल्याला हे इथं तिरकं करून अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपलं जे काही रिमेनिंग पार्ट आहे त्या रिमेनिंग पार्टला क्लिक करून पुन्हा आपल्याला अशाच प्रकारे इथं रोटेट करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला इथं थोडंसं रोटेट करून घेतल्यानंतर इथं वरती आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आणि अशा प्रकारे इथे ॲडजस्ट होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ तो क्रिएट झालेला आहे. मला सेव्ह करण्यासाठी सिम्पली आपल्याला ॲरो चिन्हावरती क्लिक करायचं म्हणजे ऑटोमॅटिक एक्सपोर्टिंग चालू होईल आणि व्हिडिओ याच्यामध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जर काय प्रॉब्लेम असेल तर मला इंस्टावरती मेसेज करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.